17 फेब्रुवारीला भिगवणच्या शासकीय विश्रामगृहाजवळून एका मुलीचं अपहरण झाल्याची बातमी आली। आपल्या लग्नाच्या खरेदीसाठी गेलेल्या या मुलीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून दोन तरुणांनी तिचं अपहरण केलं अशी ही बातमी। त्यात मुलगी हिंदू कुटुंबातली तर आरोपी मुस्लिम कुटुंबातले। साहजिकच हे प्रकरण प्रचंड तापलं। सकल हिंदू समाजाने हा लव जिहादचा प्रकार आहे असं म्हणत मोर्चा काढला। राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ लागले। अशातच आधी या मुलीचा व्हिडिओ आला ज्यात तिने आपण आपल्या मर्जीने आलो असं सांगितलं। तर 20 फेब्रुवारीच्या मध्यरात्री या मुलीने बारामती शहर पोलीस ठाण्यात हजेरी लावून प्रतिज्ञापत्र दिलं आणि अपहरण झालंच नव्हतं, आपल्या आईने खोटी तक्रार दिली होती असं सांगितलं। पण 25 फेब्रुवारीला इंदापूर सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये या मुलीने आपल्याला आईसोबत राहायचं आहे असं म्हणत आपला जबाब बदलला। पण या प्रकरणात आतापर्यंत काय घडलं, या मुलीने 25 तारखेला कोर्टात काय जबाब दिला आणि आता या प्रकरणात आरोपी असलेल्या झहीर शेखचं पुढे काय होणार पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। आता आधी हे प्रकरण थोडक्यात समजून घेऊ। 17 फेब्रुवारीला या मुलीचं अपहरण झाल्याची बातमी आली। त्याच रात्री भिगवण पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली। यात झहीर शेख आणि अयान शेख या दोन सख्या भावांविरोधात गुन्हा दाखल झाला। त्यानंतर 18 फेब्रुवारीला संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला। पण त्याआधी या मुलीचा एक व्हिडिओ आला ज्यात ती झहीर शेख सोबत बसली होती। या व्हिडिओमध्ये तिने सांगितलं की मी झहीर शेख यांच्यासोबत प्रेमसंबंधात आहे, माझ्या विरुद्ध कोणतीही जबरदस्ती केलेली नाही, मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आले, कुणाला धक्काबुक्की झाली नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। राजकीय माणसांनी पुढे येऊन त्यांच्या स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घेऊ नये, मी माझ्या मर्जीने आले आहे। पोलिसांना सुद्धा तपासात या दोघांमध्ये फोन आणि मेसेजेसद्वारे बोलणं सुरू असल्याचं आढळलं होतं। त्यात मुलीच्या आईच्या आणि भावाच्या मेडिकल रिपोर्टमध्ये त्यांच्या डोळ्यात चटणी फेकण्याचा प्रकारच घडला नसल्याचं समोर आलं। पण या सगळ्या प्रकारामुळे वातावरण प्रचंड तापलं होतं। राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा होत होते। 20 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 1:30 वाजता ही तरुणी बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाली आणि तिने पोलिसांना प्रतिज्ञापत्र दिलं ज्यात आपण आपल्या प्रेमसंबंधांची कल्पना घरच्यांना दिली होती, तरी त्यांनी जबरदस्तीने दुसरीकडे लग्न लावलं। मीच झहीरला फोन करून बोलवलं होतं आणि स्वखुशीने त्याच्या सोबत गेले, मला यापुढचं आयुष्य त्याच्यासोबतच काढायचं आहे। या प्रकरणात त्याला किंवा इतर कोणालाही दोषी ठरवण्यात येऊ नये असं या तरुणीने प्रतिज्ञापत्रात लिहिलं होतं। त्यानंतर या तरुणीला बारामती सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं, तेव्हा तिने आपल्याला झहीर शेख सोबतच राहायचं आहे असं कोर्टात सांगितलं। त्यानंतर कोर्टाने तिला 5 दिवसांसाठी सुधारगृहात पाठवलं। हे सगळं घडत असताना कोर्टाच्या बाहेर या तरुणीच्या आईने आक्रोश केला। या तरुणीला आपल्या सोबत येण्यासाठी हाक मारली, पण मुलीने आपल्या आईकडे जायला नकार दिला। त्याच दिवशी या प्रकरणात आरोपी असलेल्या झहीर शेखला पोलिसांनी अज्ञात स्थळी पाठवलं होतं। तर त्याचा चुलता आणि या प्रकरणात झहीर शेखला मदत करण्याचा आरोप असलेल्या अजहर शेखला पोलिसांनी अटक केली। या तरुणीच्या कुटुंबियांनी आरोपी झहीर शेखने आमच्या मुलीवर दबाव आणला, तिला मारायची धमकी दिली म्हणून ती व्हिडिओमध्ये प्रेमसंबंध असल्याचं सांगत आहे। पण मुलगी शिक्षणासाठी लांब होती तर त्यांची ओळख कशी काय होईल असा प्रश्न विचारला। त्यामुळे हे प्रकरण चांगलंच तापलं होतं। ही तरुणी सुधारगृहात 5 दिवस राहिल्यानंतर बुधवारी 25 फेब्रुवारीला इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात या प्रकरणाची पुन्हा सुनावणी झाली। यावेळी सुरक्षेचं कारण देऊन या तरुणीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं। यावेळी न्यायालयानं तिला पुन्हा एकदा तुला कोणासोबत जाण्याची इच्छा आहे असा प्रश्न विचारला। त्यावर या तरुणीनं मला आई आणि मामाकडे जायचं आहे असं उत्तर दिलं। याआधी तिने कोर्टात आणि प्रतिज्ञापत्रात आपल्याला या मुलासोबतच राहायचं आहे असं सांगितलं होतं, पण आता तिने आपला जबाब बदलला आहे। याबाबत मुलीच्या आईच्या बाजूने कोर्टात युक्तिवाद करणाऱ्या वकिलांनी सुनावणीनंतर प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, या प्रकरणी आम्ही फिर्यादी म्हणजेच मुलीच्या आईच्या मार्फत वकीलपत्र दाखल करून हजर झालो। त्यावेळेस मुलगी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर झाली। कोर्टानं तिला तिची संमती विचारली असता तिनं आई आणि मामासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली। त्यानुसार कोर्टानं तिचा ताबा आई आणि मामा यांच्याकडे देण्याबाबत आदेश पारित केला आहे। आई आणि मामा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, मुलगी सध्या सुधारगृहात आहे, तसा आदेश त्यांच्याकडे जाईल। त्यानंतर मुलगी आई आणि मामांकडे देण्यात येईल। तर काही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणीची आई तिला आणायला सुधारगृहात गेली आहे, त्यामुळे तिला कदाचित आजच आपल्या आईसोबत पाठवलं जाऊ शकतं। या प्रकरणातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता झहीर शेखचं पुढे काय होणार, तर त्याच्या विरुद्ध आणि त्याचा भाऊ अयान शेख विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय। आता या मुलीने आपल्याला आईसोबत राहायचं आहे असं सांगितलं असलं तरी कोर्टात तिने अपहरणाबद्दल काहीही भाष्य केलेलं नाही। त्यामुळे आता या मुलीला तिच्या आईसोबत पाठवण्यात येईल आणि त्यानंतर गरज पडल्यास चौकशीसाठी किंवा जबाब नोंदवून घेण्यासाठी या मुलीला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं जाऊ शकतं। आता पोलीस या प्रकरणात अपहरणाच्या अनुषंगाने तपास करतील। त्याच्या चौकशीत नेमकं काय समोर येईल ते पाहणं महत्त्वाचं ठरेल, कारण
जरी या मुलीने आपलं अपहरण झालं नव्हतं असं पोलिसांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगितलं असलं तरी FIR नोंद झाल्यानं हायकोर्टाच्या आदेशाशिवाय ही FIR रद्द होणार नाही। पोलिसांच्या तपासात काय समोर येतं ते चार्जशीटमध्ये काय नमूद करतात यावर झहीर शेख आणि आयन शेख यांच्यावर काय कारवाई होणार हे स्पष्ट होईल। याआधीही पोलिसांनी मुलीने दिलेला जबाब आणि आईने दिलेली तक्रार यात तफावत असल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे आता 17 तारखेला नेमकं काय घडलेलं याचा सखोल तपास होईल। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तरुणीने कोर्टात तुला कुणासोबत राहायचं आहे याच प्रश्नाचं उत्तर दिलं। तिनं आपल्यावर दबाव होता का याबद्दल काहीही सांगितलेलं नाही। त्यामुळे आता तिने पुन्हा पोलिसांकडे काही तक्रार केली तर अपहरणासोबतच तिने बनवलेला व्हिडिओ, तिने पोलीस स्टेशनला हजर राहून दिलेला जबाब याबद्दल चौकशी केली जाईल आणि अपहरणाच्या कलमांसोबतच इतर कलम सुद्धा दाखल केली जातील। त्यामुळे कोर्टानंतर आता पोलीस चौकशीत ही मुलगी काय जबाब देते हे पाहणं महत्त्वाचं असेल। आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणात या मुलीवर दबाव आहे म्हणून तिने प्रतिज्ञापत्र लिहिलं होतं असा दावा केला होता। तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी 25 फेब्रुवारीच्या दुपारी भिगवण प्रकरणामध्ये 2 आमदारांच्या विरोधात तक्रारी आल्या तर महिला आयोग त्यांच्यावर कारवाई करेल। या प्रकरणात पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असून कायदा त्याचं काम करत असतो। 18 वर्ष पूर्ण झालेल्या महिलेला तिच्या आयुष्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असतो। त्यामुळे कोणीही 2 समाजात तेढ निर्माण करू नये असं विधान केलं होतं। पण आता तरुणीने आपला जबाब बदलल्यानं महिला आयोग या प्रकरणात काय भूमिका घेणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। थोडक्यात या तरुणीने कोर्टात जबाब बदलला असला तरी ती पोलीस चौकशीत काय माहिती देणार आणि अपहरणाच्या तक्रारीबद्दल काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। सोबतच तरुणीने कोर्टात कुणाच्या दबावामुळे जबाब बदलला का याची चर्चा भिगवणमध्ये सुरू आहे। साहजिकच या प्रकरणात आणखी ट्विस्ट येणं बाकी आहे। पण आतापर्यंत घडलेल्या घटना आणि या तरुणीने बदललेला जबाब याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।